ग्लॅमर, प्रसिद्धी आणि कॅमेऱ्याची चमक. मनोरंजन विश्वात हे रूप आपल्या सगळ्यांनाच आकर्षित करतं. पण या चंदेरी दुनियेच्या मागे काही अशा कहाण्या दडलेल्या असतात ज्या ऐकून अंगावर काटा येतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने आयुष्यात एकामागून एक अनेक दुःखांचे डोंगर झेलले. अत्यंत लहान वयात संपूर्ण कुटुंब गमावलं. पण नशिबाच्या या क्रूर खेळासमोर ती कधीच झुकली नाही. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर जिने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, ही कहाणी आहे लोकप्रिय अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिची. चला तर मग जाणून घेऊया तिच्या शून्यातून सुरू झालेला हा थक्क करणारा जीवन प्रवास. कश्मीराचा जन्म 17 नोव्हेंबर 1989 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. एका मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. लहानपणापासूनच ती अभ्यासात आणि इतर अवांतर गोष्टींमध्ये खूप हुशार होती. तिला खेळाची प्रचंड आवड होती. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना ती एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून ओळखली जायची. इतकंच नाही तर शिक्षणाचा विचार केला तर ती एक कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे. एका बाजूला शिक्षण आणि खेळातील प्रगती सुरू असतानाच तिच्या मनात अभिनयाची आणि कलेची आवड देखील हळूहळू बहरू लागली होती. एक सामान्य मुलगी म्हणून सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन खूप खडतर होणार होता, याची कल्पना तेव्हा कोणालाच नव्हती. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, पण कश्मीराच्या आयुष्यात नियतीने जे लिहिलं होतं ते अतिशय भयानक होतं. ती जेव्हा आपल्या करिअरची स्वप्ने पाहत होती, त्याच काळात तिच्या कुटुंबावर एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. अत्यंत कमी कालावधीत कश्मीराने तिच्या आई आणि वडिलांना गमावलं. आई वडिलांच्या जाण्याने झालेली जखम अजून भरली नव्हती तोच तिच्या लहान भावाचेही अचानक निधन झाले. ज्या वयात मुलांच्या डोक्यावर पालकांचा हात असतो, भाऊ पाठीशी उभा असतो, त्या वयात कश्मीराच्या जगात संपूर्णपणे एकटी होती. कोणत्याही सामान्य माणसाने या परिस्थितीत धीर सोडला असता, पण कश्मीराने स्वतःला सावरलं. आपल्या कुटुंबाची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची या एकाच जिद्दीने ती मुंबईत आली. या संघर्षाच्या काळात तिने कधीही स्वतःला कमजोर पडू दिले नाही. मुंबईत आल्यानंतर कश्मीराचा खरा संघर्ष सुरू झाला. ऑडिशन्सच्या फेऱ्या आणि नकारांचा सामना करत असतानाच तिच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी कश्मीरामधील सुप्त गुण आणि तिची जिद्द ओळखली. त्यांच्या शिफारसीमुळे कश्मीराला मराठी टेलिव्हिजन विश्वात सर्वात ऐतिहासिक आणि प्रदीर्घ काळ चाललेली मालिका 4 दिवस सासूचे मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने कश्मीराला घराघरात पोहोचवले. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि इंडस्ट्रीला एक नवा आश्वासक चेहरा मिळाला. या मालिकेनंतर तिने मागे वळून पाहिले नाही. पुढे जाऊन कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत तिने साकारलेली काव्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. छोट्या पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर आता वेळ होती मोठ्या पडद्यावर जाण्याची, म्हणजेच सिनेमाची. 2015 मध्ये आलेल्या कॅरी ऑन मराठा या चित्रपटात ती कश्मीर महाजनीसोबत मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या ग्लॅमरस आणि दमदार भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर ढोलकी, मध्यमवर्ग, द मिडल क्लास आणि जर्नी प्रेमाची अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मराठीसोबतच तिने मेनू एक लडकी चाहिए या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केले. पण मित्रांनो, कश्मीराची ओळख फक्त एका अभिनेत्रीपुरती मर्यादित. ती एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अभिनयासोबतच ती एक बिझनेसवुमन असून तिचा ज्वेलरी डिझायनिंगचा व्यवसाय आहे. याशिवाय ती ज्योतिषशास्त्र आणि वास्तुतज्ज्ञ म्हणूनही काम करते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ती या क्षेत्रांमध्येही सक्रिय आहे. आणि सध्या ती स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत रम्या हे निगेटिव्ह पात्र साकारताना दिसत आहे. कश्मीरा कुलकर्णीचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एक खूप मोठी शिकवण देऊन जातो. आयुष्य कितीही कठीण परीक्षा घेऊ, जर तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. अत्यंत लहान वयात सर्व काही गमावल्यानंतरही आज ती ज्या स्थानावर आहे ते तिने स्वतःच्या हिमतीवर गमावले आहे. तिचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तुम्हाला कश्मीरा कुलकर्णीची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.